मित्रांनो, जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे हे बंध रेशमाचे. मित्रांनो, आयुष्य आपलं आहे, आयुष्य आपलं आहे, पण आपण ते जगतो इतरांसाठी. आयुष्यात जन्मामुळे आपल्याला मिळालेली नाती, आपल्या स्वभावानुसार आपल्या वागणुकीतून जमविलेले मित्र सवंगडी हे खरं तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. आणि कळत नकळत आपल्या आयुष्याचे बंध त्यांचे सोबत गुंफले जातात. हो, तसं पाहिलं ना तर मानव जन्माच्या उत्क्रांतीपासून माणूस हा समूहात राहून समाजात रमणारा प्राणी आहे. एकटं राहण्यापेक्षा अवतीभोवती घोळका जमवून राहणं माणसाला जास्त आवडतं. आपसुकच नात्यांच्या रेशमी बंधनात मिळणारं प्रेम, सहानुभूती, विश्वासार्हता यामुळे या बंधनात तो स्वतःला सुरक्षित समजतो आणि या रेशमी बंधनात कायमचा जखडला जातो. खरं आहे ना? आयुष्यात माणसाला सर्वात जास्त प्रिय असतं ते त्याचं कुटुंब. कुटुंबाच्या सुखासाठी तो आयुष्यात कितीही कष्ट घ्यायला तयार असतो. आई वडील, मुलं, भाऊ बहीण हे रक्ताचं नातं कुटुंबाला बांधून ठेवत असतं. आयुष्यात माणूस अनुभवातून शहाणा होतो. आयुष्यात माणूस अनुभवातून शहाणा होत जातो, शिकत जातो. खरं आहे ना? तसं पाहिलं ना तर आपले शिक्षक, गुरु यांच्याकडून आणि अनुभवातून आपण जगायचं कसं ते शिकत असतो. पण यातही एक गंमत आहे. गुरु, शिक्षक हे आधी शिकवतात. गुरु किंवा शिक्षक हे आधी शिकवतात आणि नंतर परीक्षा घेतात. तर कोणत्याही चांगल्या गोष्टीचा वाईट किंवा चांगला अनुभव हा आधी घ्यावा लागतो आणि त्यानंतरच आपण त्या अनुभवातून शिकतो. खरं आहे की नाही? आपलं नातं रक्ताचं असेल तर खूप काळजी घ्यावी लागते. थोड्या गैरसमजातून नात्याला तडा जाऊ शकतो, कारण ते बंध शेवटी रेशमाच्या धाग्याचे असतात. हो, काळजीही घ्यावीच लागणार. खरं सांगू, विहिरीच्या लहान लहान झऱ्यामुळे ती पाण्याने तुडुंब भरलेली असते, पण ते सतत स्त्रवणारे, झिरपणारे झरेच आटले ना तो विहीर कितीही मोठी असली तरी पाणी नाही उरणार. हो, खरं आहे ना? तसंच मित्रांनो, आपला नात्याचं आहे. एकमेकातील प्रेमाचे, स्नेहाचे, विश्वासाचे आणि माणुसकीचे झरे प्रत्येकाच्या हृदयात झिरपत राहिले ना तर कोणत्याच नात्यात कधीच दुरावा येणार. खरं आहे की नाही? एक मात्र नक्की, कोणतंही नातं आधी मन स्वीकारतं. कोणतंही नातं आधी मनच स्वीकारतं. मनात त्याची मुहूर्तमेढ होते. मगच ते हृदयात स्थिरावतं आणि आपल्या स्वभावातून, वागणुकीतून ते जोपासलं जातं. आणि हो, नाती टिकवायची असलीत ना तर आपलं बोलणं नेहमी एका मर्यादेत असावं. आपली जीभ आपल्या ताब्यात असावी. वैद्यकीय शास्त्र सांगतं आपल्या जिभेला झालेली जखम शरीराच्या इतर ठिकाणच्या जखमापेक्षा लवकर बरी होते. पण हे जरी खरं असलं तरी आपल्या जिभेमुळे इतरांच्या हृदयी झालेली जखम मात्र कधीच भरून निघत नाही. हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्यामुळे अशा जखमा आपल्याकडून नातलग वा मित्र परिवाराला होणार नाहीत याची काळजी घेतली तर आपल्या नात्यातील हे रेशमी बंधसुद्धा
फेविकॉलच्या जोडासारखे अतूट राहते. पटतंय का? खरं तर मातीतला ओलावा जसं रोपांना हिरवंगार ठेवतो ना, तसंच आपल्या बोलण्यातील गोडवा आपसातील नातं टिकवून ठेवत असतो. एक सांगतो, एखादा नात्यात कधी काळी थोडी कटुता आली ना, तरी ते नातं तोडू नका हो. कधीतरी कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ते कामी येईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाणी कितीही गढूळ असलं, कितीही घाण असलं ना, तरी पिण्याचे नाही तर निदान आग विझवण्यासाठी तरी त्याचा उपयोग होतोच होतो हो. नात्यात अहंकार मुळीच नको. अहंकार धरला की नातलगांचा हात आणि त्यांची मिळणारी साथ सुटलीच समजा. या सगळ्या नात्यांच्या गदारोळात आजन्म लक्षात राहणारं निस्वार्थ प्रेमाचं नातं म्हणजे आई आणि बाबा. सतत आयुष्यभर फक्त आणि फक्त मुलाच्या हितासाठी झटणारं एकमेव नातं. आई म्हटली की अजूनही मन सुन्न होतं. या वयात सुद्धा आईची आठवण मनाला बेचैन करते. एखाद्या प्रसंगी तिच्या सोबतच्या आठवणींचा वेग इतका प्रचंड वाढतो की वर्तमान काळ झुगारून अजूनही बऱ्याच वेळा मन आईच्या सोबत भूतकाळात जाऊन स्थिरावतं. अगदी कळायला लागल्यापासूनच्या आठवणी एका क्षणात पुन्हा आपण अनुभवू लागतो. मन खूप बेचैन होतं. आईचा पदर धरून तिच्या मागे चालणारे आपण पुन्हा आपल्या डोळ्यासमोर उभे टाकतो. इतकं प्रेम आयुष्यात परत कुठेच मिळालेलं नसतं. कारण ते प्रेम आईचं असतं, निस्वार्थ. पण मित्रांनो, तंद्री भंगताच वर्तमानात आल्यावर आई नाही ही जाणीव होते आणि नकळत तोंडून आई ही अस्फुट पण विश्व हेलावून सोडणारी हाक तोंडातून बाहेर पडते. मित्रांनो, आईप्रमाणेच आपले बाबा म्हणजे वडील आपल्या लहानपणापासूनच आपले रोल मॉडेल असतात. त्यांचा दरारा, घरातील व बाहेरील त्यांचा रुबाबदार वावर याची आपल्याला भुरळ पडलेली असते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्यापाशी असतंच, पण कोणत्याही अडचणींचा चक्रव्यूह भेदून त्यातून सही सलामत बाहेर पडण्याचं त्यांचं कसब वाखाणण्यासारखं असतं. त्यांचं सोबत असणं हेच आपल्यासाठी 10 हत्तीचं बळ देणारं असतं हो. त्यांच्या रूपात एक अभेद्य खडक आपल्या पाठी असताना साक्षात काळासोबत झुंजायला सुद्धा कसली भीती वाटत नाही. मित्रांनो, पण हा खडक जेव्हा ढासळतो ना, तेव्हा क्षणात पायाखालची जमीन सरकून आपण खोल गर्तेत पडल्याची जाणीव होते. अंगातली सारी शक्ती सरकन निघून जाते. हे एक असं भक्कम नातं आहे वडिलांचं. हे एक असं भक्कम नातं आहे ज्याच्या खांद्यावर मान टाकून आपण निर्धास्त राहत असतो. मित्रांनो, नातं कोणतंही असो, भाऊ बहीण, बायको, काका काकू, आत्या, मामा मामी, पण ते जोडून ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो एकमेकांबद्दलचा असलेला विश्वास आणि आपलेपणा. गृहिणी घरात एखादा पदार्थ बनवतात तेव्हा त्याच्यात ॲड केलेले जिन्नस योग्य प्रमाणात झाले तरच तो पदार्थ रुचकर लागतो. खरं आहे ना? कशाचाही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतो. आपल्या नात्यांचंही तसंच आहे. नात्यात प्रेम, आदर, रुसवा, अबोला, मान, सन्मान असावा. त्याशिवाय जीवनात मजा नाही. पण हे सारं एका मर्यादेत असावं. कोणाचाही स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मर्यादा सोडली की मग मात्र त्या नात्यात दुरावा येतो. मित्रांनो, नाती ही आपल्यासाठी असतात.
नाती ही आपल्यासाठी असतात, रेशमी बंधनात आपणच ती गुंफलेली असतात आणि म्हणूनच ती आपण जोपासायची सुद्धा असतात हो. खरं आहे की नाही? जीवनात हिरेपारखी नाही होता आलं ना? जीवनात हिरेपारखी नाही होता आलं तरी चालेल हो, पण दुसऱ्यांच्या वेदना त्रास जरी समजून घेता आला आणि वेळ प्रसंगी त्यांच्या उपयोगी पडता आलं ना, तरी कृतार्थ झाल्याचं समाधान निश्चित मिळेल. नात्यातला ओलावा टिकून राहिलो. बरीच नाती गैरसमजामुळे तुटल्याचे आपण पाहतो. गैरसमज हा खरं तर खूप मोठा आजार आहे. आपल्यातला अहंकार आणि गैरसमज आपल्याला नातेवाईकांपासून, मित्रांपासून दूर करतात. आपल्या गैरसमजामुळे सत्य ऐकू येत नाही, तर अहंकारामुळे सत्य समोर असूनही दिसत नाही हो. पटतंय का मित्रांनो? घरातल्या किचनमध्ये एखादी गोष्ट वा एखादा पदार्थ चांगला झाला ना, तर त्याला दाद द्यायला हवीच हो. ज्याने जे काही चांगलं केलंय, त्याची स्तुती करायलाच हवी. एकत्र कुटुंबात अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या ना, तर घरातल्या नात्यातला आनंद टिकून राहतो. पण काही घरात, कुटुंबात असं होत नाही. कोणी काही चांगलं केलं तर स्तुती तर सोडाच. कोणी काही चांगलं केलं तर स्तुती तर दूरच हो, पण सगळे अगदी मुके बनतात. पण तेच जर कोणाकडून काही चूक झाली ना, तर ठार मुके सुद्धा पोपटासारखे बोलू लागतात हो. हे बदलायला हवं. हे चित्र बदलायला हवं. एक मात्र नक्की कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी घरातल्या स्त्रियांचा वाटा मोठा असतो. या कामी देवीची अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते. तसा विचार केला तर देवीची 3.5 शक्तिपीठं आई, बहीण, बायको आणि मुलीच्या रूपात आपल्या घरातच असतात हो. त्यांच्याजवळ प्रेम, आपुलकी, वात्सल्य, संस्कार याचा असलेला घडा पुरेपूर भरलेला असतो. त्यांच्यामुळेच घराला घरपण मिळतं. नाती टिकून असतात. आपल्याला वागण्यातून, बोलण्यातून प्रत्येक नात्याला आपलंसं करून साऱ्या परिवाराला रेशमी बांधनात बांधून प्रेमाची उधळण करणाऱ्या या शक्तिपीठाला शतशः नमन. जय गजानन. धन्यवाद.